तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. 23 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा इंग्लिश मीडियमवाल्यांचा मराठीचा पेपर कशाप्रकारे बोर्डाच्या परीक्षेत लिहावा ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला तर पाहूयात. तुमचा मराठीचा पेपर हा 80 मार्क्सचा असणार आहे. त्यामध्ये विभाग 1 गद्य जो असणार आहे तो एकूण 18 मार्क्ससाठी असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 जो मेन प्रश्न आहे तो चौकटीत लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न जो असणार आहे तो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे, जो पठित गद्यवरती असणार आहे. तर पहिला असणार आहे तो आकलन कृतीवरती, जो 2 मार्क्ससाठी विचारण्यात येतो, ज्यामध्ये तुम्हाला कृती सोडवा किंवा चौकटी पूर्ण करा, ज्याचे उत्तर तुम्हाला उत्तरातूनच शोधून लिहायचे आहे. त्यानंतर पहा, दुसरा देखील आकलन कृतीवरतीच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चूक की बरोबर किंवा रिकाम्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरे लिहा असे प्रश्न 2 मार्क्ससाठी येऊ शकतात, ज्याचे उत्तर तुम्हाला व्यवस्थित उतारा वाचून त्यावरील प्रश्न हे सोडवायचे आहेत. त्यानंतर पहा, तिसरा असणार आहे तो 3 मार्क्ससाठी असणार आहे, जो स्वमतचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जो उतारा देणार आहेत त्याच्याशीच रिलेटेड एखादा टॉपिक देतील आणि तो तुम्हाला तुमच्या भाषेतही स्वमत लिहायचं आहे, ज्यासाठी 3 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे त्याचे उत्तर तुम्हाला अर्धा पेज भरून लिहायचे आहे. त्यानंतर पहा, अशा तऱ्हेने विभाग 1 गद्यमधला प्रश्न क्रमांक 1 जो होता तो एकूण 7 मार्क्ससाठी असणार आहे आणि त्याचं उत्तर व्यवस्थित अगदी पेनेने कृतीतून काढायचे आहेत आणि लिहायचं आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो असणार आहे तुमचा पठित गद्यवरती, तो देखील 7 मार्क्ससाठी असणार आहे. पहिली कृती जी असणार आहे ती आकलन कृती असणार आहे, जी 2 मार्क्ससाठी विचारण्यात येते. त्यामध्ये कृत्या या पेननंच काढायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही इथं पेननंच काढायचे आहेत, ज्यासाठी तुम्हाला 2 मार्क्सचे असणार आहेत आणि हा देखील पठित गद्यच असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 मधला दुसरा देखील तुम्हाला आकलन कृतीवरतीच विचारण्यात येतो, ज्यामध्ये रिकाम्या जागा भरा, विधाने पूर्ण करा असे सोपे प्रश्न असतात, जे उत्तरातील तुम्हाला शोधून उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा असणार आहे तो पहा स्वमतवरचा, जो 3 मार्क्ससाठी असणार आहे तो तुम्ही देखील व्यवस्थित अगदी लिहायचा आहे आणि सुंदर आणि साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मराठीचा पेपर हा व्यवस्थित त्याचं स्वमत हे लिहायचं आहे, ज्यासाठी 3 मार्क्स असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो एकूण 14 मार्क्ससाठी असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 1 जो असणार आहे तो 4 मार्क्ससाठी असणार आहे, जो अपठित गद्य उतारा देतील. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील तुम्हाला उतारा देणार आहेत आणि त्यावरचे 4 मार्क्ससाठी हे प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये पहा, पहिली कृती असणार आहे आकलन कृती, ज्यावर तुम्हाला 2 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये रिकाम्या जागा पूर्ण करा किंवा दिलेली कृती पूर्ण करा. त्यानंतर दुसरा देखील आकलन कृतीवरतीच असणार आहे, ज्याला देखील 2 मार्क्स असणार आहेत, ज्यामध्ये पाहू शकता कारणे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा. हे तुम्हाला अपठित उतारा व्यवस्थित वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे हे लिहायची आहेत शोधून त्या अपठित उतार्यामधील. तर त्यानंतर पहा, एकूण विभाग 1 गद्य जो होता तो एकूण 18 मार्क्सचा होता, जो 2 पठित गद्य आणि 1 अपठित गद्यवर अवलंबून होता. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्य असणार आहे तो एकूण 16 मार्क्ससाठी असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 2 असणार आहे तो पठित जो पद्य आहे त्यावरती असणार आहेत प्रश्न 8 मार्क्ससाठी आणि पहिला जो असणार आहे तो आकलन कृतीवरती, ज्यामध्ये रिकाम्या जागा लिहा 2 मार्क्ससाठी असणार आहेत. जी तुम्हाला कविता देखील पद्य जी पठितच असणार आहे, परंतु त्याच्यावरचे जे प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवून अगदी लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा देखील असणार आहे आकलन कृतीवरती असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे, तर विधाने पूर्ण करा असे सोपे प्रश्न हे येऊ शकतात. आणि तिसरा प्रश्न असणार आहे तो असणार आहे तुम्हाला, तो देखील कवितेवरतीच आधारित असणार आहे किंवा कवितेमध्ये काही शब्द देतील, त्याचे तुम्हाला अर्थ लिहायचा आहे, तो देखील 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर चौथा असणार आहे तो तुम्हाला काय करायचे, तर स्वमतमध्ये तुमच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे. कवितेशीच रिलेटेड तिथे टॉपिक देणार आहेत आणि त्याचं उत्तर तुम्हाला 4 ते 5 ओळीत लिहायचं आहे, जे 2 मार्क्ससाठी असणार आहे. तर अशा तऱ्हेने प्रश्न क्रमांक दुसरा जो होता 8 मार्क्ससाठी एकूण असा विभागलेला आहे. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. कोणत्याही 2 कवितेपैकी एका कवितेचे तुम्हाला काय करायचं आहे, रसग्रहण व्यवस्थित अगदी मुद्द्यांच्या आधारे लिहायचं आहे, ज्यासाठी 8 मार्क्स असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जी कविता येत्या, ज्या कवितेला तुम्हाला अर्थ माहीत आहे, ज्या कवितेचे कवी किंवा कवयित्री माहीत आहेत, ती कविता निवडून तुम्ही व्यवस्थित अगदी त्याचं रसग्रहण हे लिहायचं आहे. ज्यामध्ये पाहू शकता औक्षणी कविता आहे,
तर तुम्हाला त्या कवितेचे कवी कोण आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर पहा कवितेचा विषय काय आहे तो लिहायचा आहे. त्यानंतर पुढे त्यातील ओळींचा अर्थ लिहायचा आहे. तुम्हाला ही कविता आवडली का नाही हे देखील. त्यानंतर प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. तर अशा सोप्या भाषेत तुम्हाला असं व्यवस्थित अगदी मुद्देसूद लिहायचं आहे, ज्याला 8 मार्क्स असणार आहे. तर विभाग आपण 2 पद्य जो होता एकूण 16 मार्क्सात तो पाहिला. त्यानंतर पहा विभाग 3 जो असणार आहे तो स्थूल वाचनावरती असणार आहे, जो 6 मार्क्ससाठी असतो, ज्यामध्ये 3 कृती देणार आहेत आणि त्यापैकी तुम्हाला 2च कृती कोणत्याही सोडवायच्या आहेत. तर इथं मी तिन्ही जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते दिलेले आहेत, तर त्याचे उत्तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचे आहे. स्थूल वाचनामध्ये जे पाठ्य आहे ते त्यांचा व्यवस्थित अगदी अभ्यास करून तुम्हाला इथे त्याचं उत्तर हे लिहायचं आहे आणि अपेक्षित उत्तर हे कोणत्याही 2च कृती सोडवायचे आहेत, ज्याचं उत्तर हे तुम्हाला अर्धा पेज भरून प्रत्येकाचं उत्तर हे लिहायचं आहे. 2च कोणतेही सोडवायचे आहेत, जे असणार आहेत प्रत्येकी 3 मार्क्स, एकूण 6 मार्क्स हे विभाग 3 स्थूल वाचन असणार आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, विभाग जो 4 असणार आहे तो भाषा अभ्यासावरती व्याकरणावरती असणार आहे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच चॅनलवर भेटून जाईल. त्यानंतर आपण पाहणार आहोत की विभाग जो 5 असणार आहे, पहा विद्यार्थी मित्रांनो, तो पाहणार आहोत. तर विभाग 5 जो असणार आहे तो लेखन उपयोजित लेखनाचा असणार आहे, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 5वा पत्र लेखनाचा ते सोडवलेला आहे. बघा दिनांक लिहायचा आहे, जो दिनांकचा फॉर्मॅट आहे तोच योग्य आहे तसंच लिहायचं आहे. त्यानंतर पहा प्रति कुणाला पत्र लिहित आहात त्याचं नाव, त्यानंतर त्यांचा पत्ता, ईमेल व विषय लिहायला अजिबात विसरायचे नाही, कारण हे फॉर्मल लेटर आहे. औपचारिक पत्रामध्ये विषय लिहायला विसरायचे नाही. तर इथं मॅरेथॉन स्पर्धेत नाव नोंदवण्याबाबत इथे अजिबात 2 ते 3 ओळीत अजिबात इथे काय करायचं नाही, तर विषय लिहित बसायचं नाही. अगदी मोजक्या शब्दातच आपल्याला विषय लिहायचा आहे. त्यानंतर महोदय 1 ओळ सोडून त्यानंतर व्यवस्थित अगदी काय आहे तुमचं पत्राचा मजकूर, तर तो 7 ते 8 ओळीत व्यवस्थित अगदी लिहायचा आहे. त्यानंतर कळावे आपली कृपाभिलाषी, तुमचं नाव, त्यानंतर शाळेचं नाव आणि खाली ईमेल लिहायला विसरायचे नाही. तर याला 5 मार्क्स असणार आहेत पत्रलेखनाला. तर तुम्ही पाहू शकता त्याचा फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात ठेवून ते पत्र तुम्ही परीक्षेमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर पहा जाहिरात लेखन. प्रश्न क्रमांक 5वा अ मधल्या 2 कृती सोडवायच्या आहेत. इथं तिन्ही पण कृती तुम्हाला मी सोडून दाखवलेल्या आहेत. तर चला तर पाहूयात. तर शालेय साहित्याच्या दुकानाची जाहिरात करायची आहे. तर बघा उत्तर कसं लिहिलेलं आहे. व्यवस्थित अगदी आकृत्यांचा वापर पेनेने करून, इथे कुठेही पेन्सिल वापरायची नाही, ज्यामुळे तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. तर पाहू शकता तुम्ही, अट्रॅक्टिव्ह तुमची अशी जाहिरात असली पाहिजे. ज्ञानसागर शालेय साहित्य भांडाराची घरपोच सेवा उपलब्ध, तुमच्या अभ्यासासाठी सर्वोत्तम साहित्य घेण्यासाठी आजच भेट द्या. तर यासाठी 5 मार्क्स हे असणार आहेत. त्यानंतर पहा दुसरी कृती असणार आहे ती बातमी लेखनाची असणार आहे, जे मी स्केचने लिहिलेलं आहे. बातमी लेखन ती लिहिण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही बोर्डाच्या पेपरमध्ये, हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हे लिहिलेलं आहे. तर तुम्हाला फक्त उत्तर येथून स्टार्ट करायचे आहे. तर बालदिनाविषयी बातमी आहे, तर पाहू शकता त्याचं शीर्षक व्यवस्थित लिहायचं आहे. त्यानंतर ते ठिकाणाचे नाव, त्यानंतर दिनांक लिहायला विसरायचे नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये पॅरेग्राफमध्ये काय येईल, तर काय बातमी आहे ते महत्त्वाचा जो भाग आहे तो, आणि त्याचे विश्लेषण हे राहिलेल्या पॅरेग्राफमध्ये परिच्छेदामध्ये तुम्हाला व्यवस्थित अगदी 2 ते 3 पॅरेग्राफमध्ये हे बातमी लेखन लिहायचं आहे, ज्यासाठी तुम्हाला किती 5 मार्क्स असणार आहेत. तर प्रश्न क्रमांक 5 आ मधल्या कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. तर इथं आपण जाहिरात लेखन, बातमी लेखन पाहिलं. त्यानंतर पाहणार आहोत कथा लेखन. हे देखील तुम्हाला 5 मार्क्ससाठी असणार आहे. हे ऑप्शन तुम्ही एक्स्ट्राचं आहे, त्यामुळे तुम्ही कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. मी तिन्हीही सोडवून दाखवलेले आहेत. तर इथं तुम्ही पाहू शकता. तर तिने काही मुद्दे देतील आपल्याला कथालेखनाचे, तर त्यांच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, तर कथा ही पूर्ण करायची आहे. तर त्याचं टायटल लिहायला विसरायची नाही, अगदी व्यवस्थित लिहायचं आहे. आणि त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, तात्पर्य देखील लिहायला विसरायचे नाही. तर अशा तऱ्हेने आपण प्रश्न क्रमांक 5 आ पाहिला संपूर्ण, जो ऑप्शन सहित पाहिला होता, जो किती मार्क्सला असणार आहे तुमचा, तर 10 मार्क्सचा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही 2च कृती सोडवायच्या आहेत. तर मी तर तिन्ही कृती तुम्हाला सोडवून दाखवलेल्या आहेत. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 ई जो असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, तर निबंधाचा असणार आहे, ज्यामध्ये आत्मकथनात्मक निबंध किंवा वैचारिक निबंध यापैकी कोणताही एक निबंध लिहायचा आहे, आणि ज्यासाठी तुम्हाला किती 8 मार्क्स असणार आहेत. तर इथं वैचारिक निबंध एकीचे सामर्थ्य लिहिलेलं आहे. तर एकी म्हणजे युनिटी. तर युनिटीचं काय
स्ट्रेंथनेस काय असतो युनिटीचा, तर ते व्यवस्थित अगदी मराठीत तुम्हाला लिहायचं आहे. त्याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता आणि ते अगदी व्यवस्थित अगदी तुम्हाला शुद्ध लेखनाच्या नियमानुसार व्यवस्थित लिहून 1.5 पेजेस अगदी बोर्डाचे उत्तरपत्रिका भरतील एवढं 1.5 पेजेस त्याचं उत्तर लिहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भाषा अभ्यासाचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला चॅनलवर भेटेल. थँक्यू सो मच.